खूप हेल्दी रेसिपी आहे। तुम्ही या रेसिपीला मुलांच्या लंच बॉक्समध्ये पण देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी पण बनवू शकता किंवा कधीही खावं वाटत असेल तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकता। खूप साधी, सोपी, घरच्या बेसिक साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे। नक्की ट्राय करा। इथे काय केलंय मी, अर्धा किलो तांदूळ घेतलेत आणि पाव किलो मुगाची डाळ घेतली। मुगाची डाळ घेतली, तुम्ही पिवळी मुगाची डाळही घेऊ शकता। आता याला रात्रभर भिजत घातलं होतं मी। आता तुम्हाला जर सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही रात्रभर भिजत घाला किंवा तुम्हाला लगेच बनवायचं असेल तर तुम्ही 2 तास आधी भिजत घाल्यानंतर बनवा। आता इथे मी ही डाळ 2-3 पाण्याने धुवून रात्रभर भिजत घातली होती, डाळ आणि तांदूळ, आणि सकाळी मी चाळणी त्याला घेतले आणि याचं पाणी काढून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान याचं मिश्रण वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी डाळ टाकून, डाळ आणि तांदूळ हे टाकून, थोडं पाणी टाकून मी छान असं याचं मिश्रण वाटून घेणार आहे। किंवा तुम्ही याच्यामध्ये वाटतानाच मिरच्या, अद्रक, लसूण थोडं टाकू शकता आणि तसेही डोसे बनवू शकता, पण मी सोबत चटणी बनवत आहे म्हणून मी असंच वाटून घेत आहे। आता बघू शकता अशा प्रकारे वाटून घेतलं आहे। इथं मी एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये हे मिश्रण मी काढून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ। खायचा सोडा का टाकायचं तर थोडं मिश्रण हलकं होईल आणि डोसे नरम होतील। तुम्हाला नसेल टाकायचं तर स्किपही करू शकता खायचा सोडा। आता आपल्याला जसं आपण डोसे बनवतो ना तसं मिश्रण तयार करायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि लगेच डोसे बनवायला घ्यायचे आहेत। आता तुम्हाला जर मोठे पातळ डोसे बनवायचे असेल तर तुम्ही डोशाचा तवा घ्या मोठा। मला थोडे जाडसर डोसे बनवायचे आहेत म्हणून मी असा पॅन घेणार आहे आणि पॅनमध्ये मी करणार आहे डोसे। आता याला छान मिक्स करायचं आहे आणि जर आपल्याला हे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि मग चिपकत नाही। आता एक पळी मी मिश्रण घेतलेलं आहे आणि यात पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे। साईडने थोडंसं मी तेल टाकून अलटी-पलटी करून छान भाजून घेणार आहे। तर आता याला छान पलटी करून घ्यायचं आहे, अलटी-पलटी करून छान खरपूस भाजून घ्यायचा हा डोसा। तुम्ही पातळही बनवू शकता, जाडही बनवू शकता या पॅनमध्ये पण। आता हा थोडा पातळ झाला आहे पण मी दुसरा ना थोडासा जाड बनवणार आहे, तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा। आणि माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असल्यास चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक जरूर करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे रेसिपी। तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि मला सांगायला विसरू नका।